ओके असं आज या ठिकाणी प्रचार समारंभ झालाय, परंतु इथं इथली स्थानिक लोक जी मोठी मोठी भाजपमध्ये गेले, तर असं आपण वाटतं का आपल्याला? कोणतीही गोष्ट, कोणतंही इलेक्शन हे आव्हान घेऊनच उतरायचं असते मैदानात, आणि आम्ही आव्हान घेऊनच येतो. आणि आव्हान असलं की काम करायला समाधान मिळतं, मजा येते. त्या पद्धतीने आम्ही करतोय. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की तिकडे पाटील तिकडे देशमुख ती फॉर्म्युला सक्सेसफुल काय? मी गेल्या अनेक महिने सांगत आलेलो आहे की सोलापूर जिल्ह्यातली जनता ही अत्यंत स्वाभिमानी जनता आहे. आणि लोकसभा इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल, नगरपालिका इलेक्शन असेल, या स्वाभिमानी जनतेनं दाखवून दिलेला आहे. इथं लादी बळजबरी दमदाटी या जिल्ह्यातली जनता सहन करून घेत नाही, आणि त्याचा निकाल काय दाखवायची मताच्या रूपातून निकाल दाखवून देते, आणि यावेळेस सुद्धा दाखवणार आहे. दहशतमुक्त अकलूजचा नारा देत नगरपालिका निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांनी जोरदार शरसंधान केलं होतं, परंतु त्यांनी अपयश आलं. या जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्याकडे कुठला नारा? त्यांचा नारा मला काय माहिती. तुमची भूमिका काय असणार? माझी भूमिका सांगितली नाही. या जिल्ह्यातली जनता स्वाभिमानी आहे, आणि आमच्या स्वाभिमानी जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. लोकसभा इलेक्शन, विधानसभा इलेक्शन नंतर सातत्याने माझ्यावर आणि आबांवर टीका केली जाते की हे पावसात भिजलेली गडी आहेत. ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर कुठं कुठं भाषणात बोलली, माळशिरस तालुक्यात कोणतर बोललं, इकडं माड्यात कोणतर बोललं की दोघं पावसात भिजलेली हाले आहेत, असं कोणतर आमच्या दोघांवर टीका केली. अभिमान आहे, आम्ही त्या पावसात भिजलो. लोकसभेचं जे वातावरण होतं, 1,24,000च्या लीडनं मी निवडून आलोय. ज्या ज्या माणसांनी मला मतं टाकली, आबांना ज्या ज्या माणसांनी मतं टाकली, ज्यांचा पाऊस मताच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद दिला, आम्ही निवडून आलो, त्याचा अभिमान आहे. आम्ही त्या पावसात भिजलो, आम्ही त्या पावसात भिजलेले हाले आहोत, खरं जातीवंत आहोत. पालकमंत्री गोरे असू द्यात किंवा भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी असतात, लोकसभेला आणि विधानसभेला नेमके प्रकारे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यासमोर जी विठ्ठल परिवाराची मंडळी विरोधात म्हणून उभे करतायत. यावेळेस सुद्धा त्यांनी चक्क काही मंडळींना त्यांच्या पक्षात घेतलं की राष्ट्रवादी. नेमकं या संदर्भात काय सांगतो? कुणाला घेतलं, काय घेतलं, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आम्ही आमची स्वाभिमानी लोक आमच्या बरोबर आहेत. आमचे कार्यकर्ते ज्यांनी लोकसभेला काम केलं, विधानसभेला काम केलं, आमच्या बरोबर टिकून आहेत, आणि त्यांच्यासाठी मी अभिजित आबा तसेच उत्तम जानकर आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आमचा लढा आमच्या कार्यकर्त्यांसाठी. त्यांनी अवरात्र आम्हाला निवडून आणण्यात प्रयत्न केले, आता आमची जबाबदारी त्यांना निवडून आणायची. लोकसभा निवडणुकीवेळी माढा तालुक्यातील शिंदे विरोधकांना एकत्र मोड बांधण्यात तुम्ही यशस्वी ठरले. आता काय तशी परिस्थिती होईल असं वाटतं? सगळीच एकत्र आहे आम्ही. उलट त्यांच्यातली 2-4 अजून आम्ही काढून आणली, ऍडिशन झाले आमच्याकडे, माहिती का? पेंढापूर MIDC साठी तुम्ही पाठपुरावा केला होता, तर आमदार साहेबांनी इथं त्याशिवाय आम्ही टीम वर्क करतो. आमचा टीम वर्क आहे, आणि आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये राहतो. आमची कामाची पद्धत अशी आहे सगळ्या टीमची, जी शरद पवारांचं नेतृत्व मान्य करून आम्ही काम करतोय, टीम वर्क करतो आम्ही, आणि आम्ही टीम म्हणूनच काम करणार आणि लोकांच्या फायद्याची कामं करणार. भाजप हे बलाढ्य म्हटलं जाते, तशाच पद्धतीने आता शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र, ती पण ताकद पुढं म्हणजे ताकदीने लढल का राशी? म्हणजे दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या, आता एकत्र त्याचा फरक पडेल काय? पडणारच ना. जी विभागली गेलेली होती, आमची वैचारिक मतं एकच आहेत, पुरोगामी विचारायची मतं आहेत. आम्ही ते एकत्र आल्यावर फायदाच होणार आहे. दादा, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका जनतेने हातात घेतल्या होत्या, तशीच परिस्थिती आता सुद्धा आहे. त्यामुळे नेते मंडळी, जी भाजपा मोठे नेते मंडळी आपल्या जिल्ह्यात, आपल्या मतदारसंघामध्ये असते, याचा काय फरक पडेल का? सीझन 4 चालू झालेला आहे. 3 सीझन सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने यशस्वी करून दाखवलेलं आहे. आता सीझन 4 मध्ये यशस्वी बॅटिंग होईल, आणि सोलापूर जिल्ह्याची जनता स्वाभिमानाने आपला स्वाभिमान अजून एकदा जागृत ठेवेल.